पप्पा आहे ना पांडुरंगाच्या काकड्याला गेलं होतं आणि तिथं नाश्त्याला कोणीतरी वडापाव आणलं होतं आणि पप्पाने काय वडापाव खाल्ला नाही. घरी आले की मग मीच खाऊन टाकला. मला तर असं वाटतंय ना काकडा संपूच नाही. जोपर्यंत काकडा ना तोपर्यंत माझी चांगलीच चंगळे खायला. मस्तपैकी आईने चहा केला होता. चहा पिलो. आई म्हणली वडापाव खाल्लाय वाटलं चहा नाही प्यायचा. अगं आई म्हणली दारुड्याला दारू सुटत नाही, माझ्याकडून चहा सोडायचा अपेक्षा करते का आई? हॉल झाडून घेतला. म्हणलं आईसाहेब तोपर्यंत किचन बिचन आवरून घेतील, कारण का आजच्याला जायचे ते वाल तोडायला. आईसाहेबांना आजच्याला तोंडाला पावडर आणि डोक्याला जरा तेल लावलं होतं आणि आईला निघालं होतं जरा वावरात सोडायला. आजच्याला जरा मामाचा डबा द्यायचे त्यामुळे जरा टापटीप होतो. चुलत भाऊ भेटला होता. म्हणलं आईला व्हिडिओ लय डेंजर बनवतो का तू? म्हणलं तुला आवडतात ना बाबा. विषय संपला. म्हणलं आता बँकेत चाललाय ना, नाही तर कस्टमर फोन करून तुला त्रास देईन. आईसाहेबांनी इकडे चॉकलेटी खायला घेतल्या होत्या. आणि काय चॉकलेट तर रानात खायच्या आधीच आमच्या इकडंच चालू झाल्या खायला, कारण का आम्ही थांबलो होतो काकाची वाट बघत. तुम्हाला काय वाटलं आईने चॉकलेट खाल्ली म्हणल्यावर मला चॉकलेट नाही का? कसं आहे एक वेळेस आई उपाशी राहीन पण लेकराला कधी उपाशी ठेवत नाही. मग आपण पण एक चॉकलेट खाल्ली. काका आता गुळाचं डेप घेऊन आल्यात. काका गुळाचे डेप बनवाय गेलतं का गुळाचं गोडाऊनच आणाय गेलं तर मलाच प्रश्न पडला होता. अर्धा तास काका गुळाचे डेप आणाय गेलो होतं. मी नाही निघालो होतो आता गुळाची डेप घेऊन मावशीच्या घरी द्यायला. आई चालली होती मावशीच्या घरी गुळाची डेप द्यायला. आईला म्हणलं टाइमपास करू नको, कारण का इथंच 11 वाजल्यात, नाही तर पप्पा परत खवाळत्या. आईला वावरात सोडलं. मध्ये ट्रॅक्टर असल्यामुळे आईला म्हणलं आता जा इथूनच चालत. मी काय आजच्याला वाल तोडायला नाही, मला जायचं होतं मामाचा डबा द्यायला. गाडीत पेट्रोल कमी होतं, जरा पेट्रोल टाकलं. मी तर डायरेक्ट आजच्या असं स्वतःच्याच हाताने टाकलं. पेट्रोलवाल्या बाईला म्हणलं अरे तुझ्या पोटावर पाय देईन मी, मला पेट्रोल टाकाय नको शिकू. मी निघालो होतो मामाचा डबा द्यायला. आजच्याला मस्तपैकी वाल तोडायला सुट्टी, पप्पा मम्मी तोडणार आहे. मी निघालो होतो मग मामाचा डबा द्यायला. मामाचा डबा देताना मला घरची म्हणली तसंच कामाला जा. मी जातोय कामाला. मामाच्या गेटाच्या आत पोचल्यानंतर मला ही दळभद्र कुत्रं लागलं भुकायला. अरे माझ्याच मामाचा बंगला तुम्हाला भुकतो, घालू का गोटा तुला? हा मामाच्या बंगल्याची माझ्याकडे चावी असल्यामुळे मला काही टेन्शन नव्हतं. मामा बाहेर गेला तरी माझ्याकडे चावी असते. बंगल्याच्या आत आल्यानंतर टेबलावर डबा ठेवलं. म्हणलं समोर ठेवलं की लक्षात येईल. मामा आल्यावरती बसलो आता मोबाईल बघत. या मोबाईलमुळं माणूस माणसात नाही राहिलं. मामा माझ्याबरोबर बोला तुम्ही. मस्तपैकी निवांत झोपलो होतो. झोपतून उठल्यानंतर विषय असा झाला की पाऊस चालू झाला होता. पाऊस चालू झाल्यावर तुम्हाला तर माहिती आहे माणसाला चटपटट खायची इच्छा होती, पण नशिबाने तीच झालं. टॅन इडल्याचा बेत केला होता, कारण का मामाने ज्या माणसाला डाळिंब करायला दिले ना त्याची बायको इडल्या घेऊन आली होती. आज की पार्टी मेरी तरफ से. इडल्या बी असल्या तुफान झाल्या होत्या ना, विचारायच नको भाऊ. अशी गोष्ट मनासारखी झाली ना, मला असला आनंद होतो ना विचारायच नको. ती पण मामाने मला झोपतून उठवलं होतं. बोले अरे उठ बाबा इडल्या आणल्यात. मी बी उठलं डचक्याने. त्याच्यानंतर चहा ठेवला होता. मामाला मायाचा चहा लय आवडतो. मामाची तर आलं ना आमचं असलं काही ना काही चालूच असतं. मामा वाच नाही आम्ही ना लय फ्रेंडली नाते आमचं. मस्तपैकी मामानं माझ्यासाठी 2 कप चहा गाळून घेतला. भाऊ माया आजचा मामाला एवढा तुपान चहा आवडतो ना. मामा एवढा कधी चहा नाही पियत. मी आलो ना आवर्जून चहा बनव म्हणतो मोन्या. मामा मस्तपैकी चहा पेत बसलं होतं. मामा मस्तपैकी चहा पेत म्हणले आपला चहा एकदम फर्स्ट क्लास झाला आहे. मी पेलो पण मला कळालं 1 नंबर चहा झाला होता. 4 वाजता मामा चिथून निघलो, कारण का मला व्हायच्या होत्या रानात जाऊन वालीच्या गोण्या. तर शॉपेत आलो होतो पाण्याची बॉटल घ्यायला, कारण का बारक्याची बहिणीची बॉटल आईने नेली होती मार्केटला. ती काय हारूनच टाकली. मग काय बारक्याच्या बहिणीला बॉटल घ्यायची होती, कॅन्सल केली. 1 लिटरची बॉटल आहे ना 60 रुपयाला. यायला काय त्यात म्हशीचं दूध टाकून देणार आहे काय? मी निघालो होतो घरी. मस्तपैकी पाऊस पडला होता, वातावरण पण गार झालं होतं. बारक्याच्या बहिणीला अजून काही 1 दिवस शाळा भरायला टाईम आहे, दुसऱ्या दिवशी आणून देता येईल पाण्याची बॉटल. पाऊस झाल्यामुळं काय गाडी रानात जाऊ शकत नाही, त्याच्यामुळं गाडीला एका कडेला लावली. मी निघालो चालत वावरात. त्या तोडल्यात इकडे एक गोणे आणि इकडे दोघं तोडत बसल्यात. आगल बगललाच तोडत बसल्यात. दोघं एका सरीत बसल्यात आगल बगल. काय वाढना आ बर गोण शिवून टाकू का? पाऊस झालाय रावला तर. लय पाऊस झाला वाढना. इतके दिवस पण आपण गोणे शिवायची कामं केल्यात आणि आजच्या दिवशी आपल्याला ते काम देणार नाही, हे चुकणार आहे का? ज्या दिवशी आम्ही वाल लागण केली होती ना त्या दिवशी साठवाईने एक शब्द लिहिला होता, बाळा आता तू वाल लागण करतोय ना गोणे शिवायचं कॉन्ट्रॅक्ट मी तुझ्या नशिबात टाकते.
कमर खिडकी पिशवी बांधली आणि तोडायला सुरुवात केली. कारण का पावसाचं वातावरण झालं होतं. म्हणलं तेवढंच पाटक्याने उरकन. कारण का आमची आईला विजा काढलेला लय भ्याव वाटते. जिथवर तोडायचं झालंय त्या ठिकाणी 3 वालीच्या शेंगा ठेवल्या आणि मी निघालो घरी. कारण का अंधार पडायला लागला होता. मी तोडलेले वालीचे शेंगा आणि पप्पांनी तोडलेले वालीचे शेंगा एका गोणीत टाकल्या. कारण का पोती तर पूर्ण गज भरली होती. घरी जायची वेळ झाली होती. मग आईच्या डोक्यावर एक बाचकं उचलून दिलं. आईला म्हणलं गाडी पशी नेऊन ठेव, लय नको लांब नेऊ. दुसरं बाचकं पप्पांच्या खांद्यावरती उचलून दिलं. पप्पांना म्हणलं तुम्ही पण नका लय लांब नेऊ, आपलं जवळच ठेवा गाडीच्या. सगळ्यांना उचलून दिलं. माझी बारी आली उचलायचे तर माझ्या वेळेस कोणच नव्हतं. त्याच्यामुळे मी एकट्यानेच उचलले निघालो. मी सगळ्यांना उचलून दिलं आणि मलाच उचलायला राहिलो नाही कोण. एकट्यानेच उचललं. एकटा जीव साधा शिव. ह्या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळतं, सगळ्यांना मदत केली तर आपल्याला नंतर घंटा मदत कोण करत नाही. कारण का त्यांच्या डोक्यात कर्जाचं वज असते. चला या गोष्टीतून गाडी पैसे आल्यानंतर आहे ना, एक पोत्यामधलं बाचकं आहे ना ह्या गुणीत खाली करायचं होतं. मग लगेच माल ट्रान्सपोर्ट करायला घेतला. बसला का नीट बसा एकदा. बसला का? बसला. गाडी पुढे गेली की चालू. बसला का? आई तुला न्यायला आलो मी. तुझा चालत तोर पुढे नाही. चल टाकले चल. पप्पांना सोडलं घरी. म्हणलं आता आईला आणायला जावं. पप्पांना घरी सोडवस्तोवर ताई निम्मे रस्त्यात चालत आली होती. आमच्या आईला काही सवयीची. कारण का आमच्या घरच्यांनी ना 6 किलोमीटर वावरातून तर घरापर्यंत वालीच्या गोण्या वायरेल्या. मग फक्त 1 वर्ष झालं गाडी शिकलोय. मला गाडी बारक्या पोरांनी शिकवली, मोठ्या माणसांनी नाही. पप्पांनी लगेच गोण्या खाली करायला घेतल्या. पप्पाला म्हणलं अशा गोण्या खाली केल्या तर सकाळच उजडायची तुम्हाला. माणूस किती दमला असला ना, चहाचा 1 घोट प्याला आणि चहाभर काही खाल्ला तरी त्याचा दिवसभराचा सगळा शेण निघून जातो. मग चहा आणि करंज्या खाल्ल्या. पप्पा काय चहा वगैरे काय तसलं पेत नाही. मग पप्पाला डायरेक्ट दिवाळी नेऊन दिली. पप्पाला म्हणलं मोबाईल राहू द्या बाजूला, आपली दिवाळी घ्या खाऊन. मी मम्मी बसलो होतो जेवायला. विषय असं झाला होता की लाईट गेल्यामुळे पप्पा डायरेक्ट अंधारातच जेवायला बसलो. त्याच्यामुळे पप्पांनी काही लाईट यायची वाट बघितली नाही. मी नाही लाईट यायची वाट बघितली. मग मी नाही बसलो होतो जेवायला केलं होतं भात. मला आवडतं भात. मी भात खाल्ला. लाईट गेल्यामुळे वाल पण निवडायचं स्टॉप केलं होतं. म्हणलं आता जेवण झालं मस्तपैकी निवडत बसावं. मी नाही निवडत बसलो होतो. आई आत्ता जेवली होती तरी आईने चिवडा खायला घेतला. आईला म्हणलं अगं झोपायचा टाईम आहे, खायचा टाईम नाही हो आता.